मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक झालेत। गैरसोय होत असल्याने आंदोलक चांगलेच वैतागलेत। त्यांनी मुंबई महापालिकेसमोर ठिय्या दिलेला आहे आणि त्यामुळे सीएसएमटी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरती वाहनांच्या रांगा आहेत। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, पण आंदोलक ठिय्या आंदोलनावरती ठाम होते। तासापासून समजूत काढली जात आहे, तरी सुद्धा बांधव रस्त्यावरून हटायला तयार। मराठा समाजाचा एकच आहे, पोलीस प्रशासन आम्हाला आमच्यासोबत कोऑपरेट करते, आम्ही पण मराठा समाज पोलीस प्रशासनाला कोऑपरेट करता। 2 दिवसापासून बघत आहात हे सरकार मराठा समाज कसं मुंबई बाहेर जाते, संडास रूमला कुलूप आहे, इथं खाऊवाल्यांना इथं हे जेवण भेटू द्यायचं नाही। हे सरकारला विनंती आहे। मराठा समाज हे 1-2 दिवसासाठी आले नाही, 15 दिवसाचं राशन घेऊन आलेलं आहे। मराठा समाजाला वेटीस धरू नये। आमच्या सोयीचं काही बोलले नाहीत, आंघोळ नाही, संडास नाही, जेवण केलेत का असं नाही, कुणी एकही आमदार याच्यावर बोलायला तयार नाही। याच्यामुळं सगळं खापर फडणवीस सरकारवर। सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हुकुमशाही चालू आहे आणि या हुकुमशाहीमुळेच देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे कोणताही लोकप्रतिनिधी हा लोकांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी असतो, पण तो प्रत्यक्ष लोकांजवळ येत नाही। कॅमेरामन नितीन बोगारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।